शेतकऱ्यांसाठी थेट विधानसभेतून मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, कर्जमाफी, अनुदान, इतर महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना करण्यात आलेली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयेपर्यंत शेतकऱ्याचे कर्ज माफ होणार. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी परदेशी समितीच्या शिफारशीप्रमाणे शासन प्रयत्न करणार असल्याचं विधानसभेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. सौर कृषी पंप अंमलबजावणीत महाराष्ट्र हा नंबर 1 असल्याचं सांगण्यात आलं आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 6,63,000 सौर कृषी पंप स्थापित. सौर कृषी पंपाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अव्वल. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंमलबजावणीत राज्य दुसऱ्या क्रमांकावर. 4,57,000 घरावर 1,735 मेगावॅट क्षमतेचे रूफटॉप सोलार स्थापित. 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या 5 लाख ग्राहकांसाठी महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार योजना मंजूर. राज्य शासन 635 कोटीचे अनुदान देणार. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना. कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज मिळणार. कृषी पंप ग्राहकांना वीज बिलात 100% सवलत. फेब्रुवारी 2026 पर्यंत 32,756 कोटी वितरित. 2026-27 साठी 20,000 कोटीची तरतूद. कृषी संलग्न क्षेत्र व ग्रामीण विकास. कृषी अर्थव्यवस्था 9 पटीने वाढवण्याचे उद्दिष्ट. कृषी क्षेत्राचा GDP 55 अब्ज डॉलर्सवरून 500 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट. शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विविध पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करणार. ॲग्रीस्टॅक, महावेद, क्रॉपसॅप, महाडीबीटी, को-ऑपरेटिव्ह स्टॅक अशी शेतकरी हिताची सर्व डिजिटल साधने एकात्मिक स्वरूपात राबविणार. महाविस्तार AI शेतकऱ्यांच्या बोलीभाषेतील मार्गदर्शक. शेतकऱ्यांना पिकापासून सल्ला देण्यासाठी महाविस्तार AI अचूक हवामान अंदाज, कीड व रोग व्यवस्थापन, बाजारभाव व बाजारपेठ याची माहिती. 30 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना सर्वसमावेश सेवा. आदिवासी शेतकऱ्यांच्या हितासाठी देहवाली भिली भाषेसह इतरही आदिवासी भाषांचा समावेश करणार. स्मार्टफोन नसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वसुधा ही फोनद्वारे सल्ला मिळवण्याची सुविधा. पशुसंवर्धन मत्स्य व्यवसायात कृषी समकक्ष दर्जा. पशुजन्य व मत्स्य उत्पादनात भरीव वाढ व रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू करणार. राज्य व जिल्हा योजनांचे एकत्रीकरण करून पशुधन उत्पादनात स्वयंपूर्णता गाठणार. पशुसंवर्धन क्षेत्रातील महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविणार. मत्स्य व्यावसायिकांच्या विकासासाठी व पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी दरवर्षी 1,240 कोटीची तरतूद असणारी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना राबविणार. कृषी संलग्न क्षेत्र व ग्रामीण विकास. कृषी अर्थव्यवस्था 9 पटीने वाढवण्याचे उद्दिष्ट. कृषी क्षेत्राचा GDP 55 अब्ज डॉलर्सवरून 500 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट. शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विविध पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करणार. ॲग्रीस्टॅक, महावेद, क्रॉपसॅप, महाडीबीटी, को-ऑपरेटिव्ह स्टॅक अशी शेतकरी हिताची सर्व डिजिटल साधने एकात्मिक स्वरूपात राबविणार. शेतीला लाभणार तंत्रज्ञानाची साथ. तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना. ॲग्रिकल्चर डेटा एक्सचेंज AI सक्षम सँडबॉक्स कार्यान्वित. डेटाची सुरक्षित साठवणूक व देवाणघेवाण. संशोधन व नवोपक्रमांना चालना. कृषी विद्यापीठांमध्ये स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी AI इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर. या तंत्रज्ञानामुळे शेतीच्या उत्पादनात खर्चात 25% घट होऊन उत्पादकता वाढवण्यास मदत होईल. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.